सहजच भुरका मारून पिली जाणारी सातारिक पद्धतीची कटाची आमटी, खायलाही खमंग आणि चव तर अप्रतिमच. पोळ्याचे जेवण कटाच्याच आमटीने पूर्ण होते. नमस्कार, मी शिल्पा. वेलकम बॅक टू माय चॅनल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत जरा वेगळ्या पद्धतीने खमंग अशी चटपटीत कटाची आमटी. नक्की ट्राय करून पहा रेसिपी. तर चला रेसिपी स्टार्ट करूया. कटाच्या आमटीसाठी मीडियम साईज एक कांदा घ्यायचा आहे, एक टोमॅटो, एक तुकडा खोबऱ्याचा घ्यायचा आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेऊया, अर्धा इंच आलं घेऊया आणि कोथिंबीर. आता कांदा जो आहे तो आपण मधी दोन्ही साईडनं चीर देऊन घ्यायचा आहे, कारण आपण त्याला गॅसवर भाजणार आहोत. त्यामुळे असा मधोमध दोन्ही साईडला व्यवस्थित चिरा देऊन घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने चिरा द्यायच्या आहेत त्याला. वाटलं तर तुम्ही वरवंटा असेल तर त्यांना ठेचू शकता थोडंफार. आता गॅसवर अशा पद्धतीची एक जाळी ठेवूया आणि त्यावर आपण कांदा भाजून घेऊया. या जाळीवर डायरेक्ट कांदा ठेवायचा आहे आणि तो सारखा हलवत राहायचा आहे, पलटत राहायचा आहे, जेणेकरून तो एका साईडलाच करपणार नाही. यासाठी सगळ्या बाजूने तो व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. एका साईडला जास्त वेळ ठेवला तर तो करपेल, त्यामुळे तो सारखा पलटत राहा. 10 ते 15 मिनटं जातात. आपला कांदा व्यवस्थित तयार होतो त्याने भाजून. जेणेकरून या स्टेपने काय होतं तर आपल्या कटाच्या आमटीला एक कलर व्यवस्थित येतो आणि खमंग लागते. वरचा मी जे टर्फल होतं ते काढलेलं आहे, करप. आता आतील जो मेन आपला कांदा आहे तो आपण भाजून घेऊया व्यवस्थित. व्यवस्थित हलवून मी सगळ्या साईडनं भाजून घेत आहे तोही कांदा. अशा पद्धतीने आपला कांदा सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजलेला आहे. आता तो आपण बाजूला काढून घेऊया. ह्याचा आहे बघा, व्यवस्थित झालेला आहे. बाजूला काढून घेऊया. आता त्याच्यानंतर खोबरं ठेवूया. खोबऱ्याला जास्त वेळ भाजायला लागत नाही, कारण ते लगेच पेटलं जातं, जाळ पकडला जातो त्याला. त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे आणि अगदी 2 ते 3 मिनटातच आपलं खोबरं व्यवस्थित भाजून होतं. थोडंसं करपं करायचं आहे बस. त्याच्यानंतर व्यवस्थित तो आपण भाजून झालं की काढून घ्यायचं. जास्त करपं करायचं नाही आहे. झालेलं आहे दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून. आता आपण ते काढून घेऊया. बघ, आता यानंतर आपण टोमॅटो भाजायला ठेवूया. टोमॅटो ही पटकन भाजून होतं, त्याची साल लगेच निघाली जाती. बघा, व्यवस्थित असं मी भाजती आहे. सगळ्या बाजूनं हलवत राहायचं टोमॅटो सारखं, कारण ते चिकटतं खाली. याने काय होतं, जे कच्चापणा असतो टोमॅटोचा तो निघून जातो, म्हणून भाजून घ्यायचं आहे तेही. सतत हलवत राहायचं आहे टोमॅटोही. आपलं टोमॅटो भाजत आलेला आहे. आता आपण हे बाजूला काढून घेऊया. बघा, सगळा मसाला भाजून झालेला आहे. आता आपण मिक्सरमध्ये काय वाटूया. आपण मिक्सरमध्ये लसूण टाकायचं आहे, आलं टाकायचं आहे, कोथिंबीर आणि जे खोबरं आहे आपलं, ते खोबरं आपण आता बारीक कट करून टाकायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित बारीक होईल. त्याचे व्यवस्थित काप करायचे आहेत आणि ते टाकून घेऊया. आता त्याची पेस्ट करून घेऊया, पाणी न टाकता. बघा, आता आपण त्याची व्यवस्थित पेस्ट करून घेऊया. अशा पद्धतीने त्याची बारीक पाणी न टाकता पेस्ट करून घेऊया. आता आणि कांदा आणि टोमॅटो आपण त्याचं जे वरचं करप आहे ते थोडं थोडं काढायचं आहे. अजिबात जास्त काढायचं नाही, कारण एक काळसर कलर येतो आमटीला व्यवस्थित. थोडं थोडं काढून टाकायचं आहे आणि जास्त कांद्याला ठेवायचंही नाही करप, नाहीतर तुमची आमटी करपीही लागू शकते. बॅलन्स बनवून आपण ठेवायचं आहे. बघा, असा मऊ झालेला आहे कांदा आणि आतून व्यवस्थित भाजलेला आहे. आता तो मिक्सरच्या भांड्यात आपण ठेवूया. त्याच पद्धतीने टोमॅटोही आपण व्यवस्थित सोलून घेऊया आणि त्याचे व्यवस्थित काप करून आपण त्याचीही वाटण करून घेऊया. या दोन्हीचं पाणी न घालता वाटण आपण करून घेतलेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर एका पातेल्यामध्ये मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. जिरे तडतडले की कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ताही व्यवस्थित भाजून घेऊया. त्यानंतर आपण जे आलं, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते अधिक व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. अगदी खमंग वास येईपर्यंत भाजायचं आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट टाकूया, धनेपूड, जिरेपूड
टाकायचे आहे यामध्ये आणि तेही व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. सतत हलवत राहायचं आहे. कांदा लसूण मसाला जो आपल्याकडे असतो तो 1 चमचा टाकूया. तुमच्याकडे जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाका. आलं लसूण आपलं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा आणि टोमॅटोचं वाटण टाकून व्यवस्थित हलवून घेणार आहोत. 5 ते 10 मिनटं व्यवस्थित हलवायचं आहे. त्यानंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे यामध्ये व्यवस्थित भाजण्यासाठी. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं वाफ येऊन द्यायची आहे. बघा 5 मिनटानंतर व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. मसाल्याला आपला मसाला झालेला आहे आणि जे आपण कटाचं पाणी काढलेलं आहे आता यामध्ये टाकायचं आहे. आणि आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार गरम पाणी टाकून आपली आमटी वाढवायची आहे. त्याला सुंदर अशी उकळी येऊन देऊया आणि मीठ टाकून गार्निशिंग करून आपली कटाची आमटी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.